हे घर आहे माझ्या ह्या आजीचं. आमचे काका राहतात लंडनला. तुम्ही ते लग्नाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. आजी छान वाटते का? आजी राहते मुंबईला बाबा. आणि हे बघा इथं मटणाचा कार्यक्रम आहे. ही माझी आई, ही माझी आई आहे बरं का. ती पप्पाची आजी आहे. हाय कर ना आजी. व्हिडिओ बनवायला तर तुम्हाला हे मी सुंदर घर दाखवते बघा. खूप सुंदर आहे. या गावात हे एकच एवढं सुंदर घर आहे. खूपच सुंदर आहे ताईनो. हे गेट आहे इथून. खूप सुंदर घर आहे. छोटस खेड आहे बघा. बघू शकता तुम्ही इकडे घर किती चांगले आहेत. पण असं बांधलं नाही कोणी. म्हणजे ते कसं लंडनला राहत असल्यामुळे त्यांनी त्या यानं बांधलंय. म्हणजे डॉक्टर आहेत ते दोघे पण. हा गेट आहे. एवढे सुंदर असे झाडं लावलेत. शहरात असल्यासारखंच वाटतंय हे. नाही का रुसली? असे छान छान झाडं लावलेत. आज इथं मटणाचा कार्यक्रम आहे बकऱ्याचा. त्यामुळे सगळे पाहुणे येणार आहेत. म्हटलं अगोदर मी व्हिडिओ करते. हे जुनं बाथरूम आहे आणि आत पण आहे. हे आमचे बाबा आहे, आजोबा. दादांना बसायसाठी हे इथं पाळणा. माही, केविन. हे छोटस गार्डन आहे. इथं राहत नसल्यामुळे हे गवत वाढले. असे शोचे झाड आहेत. हे बाजरी गहू वगैरे ठेवायसाठी. केळीचे झाड. हा पाळणा. चला. हे तुम्ही खेळणार नाही? जेव्हा मी लहान होते ना ताईनो, मी याच गावात राहायचे आणि आजीकडेच राहायचे. मला आमच्या घरी नाही करमायचं. तेव्हा इथं मातीचं घर होतं. पण ते जुनं माझं लग्न झाल्यावर हे 4-5 वर्षांनी बांधले. आता 3-4 वर्षापूर्वी. मस्त. हो माही, चला झोका खेळ. छान. हा की राधास. बस पिलू बस. बस की बस बस. जो की येरा बेस. तिला बोलव पिल्लू की येराला. जा ना. लाजते का ग? हा बेस. लाजते ती, लाजते. आता मी तुम्हाला आतलं दाखवते. तरी झोका का. चला. परी, हा खेळा. कसं वाटतंय? परी रिसा सार माहिती काही को. हे सगळं असं गच्चीचं केलंय. पूर्ण गच्ची आहे बघा. हे आर्टिफिशियल आहे. आणि आता आतलं दाखवते. हा हे घर ना खूप सुंदर आहे बघा. डॉक्टर मम्मी, डॉक्टर मम्मी. हे किचन आहे बघा. सुनबाई लंगडा पाय घेऊन काम करायली. फर्निचर आहे बघा हे सगळं इथं. हे छोट्याशा खेड्यात घर असून एवढं सुंदर आहे. कारण की आमचे काका लंडनला राहतात.
लोक म्हणतील हिचेच काका लंडनला राहतात तर 10 वेळेस सांगते. काय करायचं, आम्हाला खूप छान वाटतं ही गोष्ट. हो, लोक मला म्हणून 10 वेळेस सांगते, 10 वेळेस सांगते हिचे काका लंडनला. मग आमच्या ना एकच आहे जो गेलाय, त्यामुळे असं वाटतंय, म्हणजे सगळ्यांनाच वाटतंय खूप मोठी गोष्ट अशी, नाही का. लंडनला जाऊन लय कष्ट करून शिकून लंडनला पाठवले. लय कष्ट करायचे आजी, इथंच राहायचे मी, इथंच राहायचे ताई ना मी. मला ना त्यांच्याशिवाय करमत नव्हतं. ती एकट्या, मी आणि एक ती आली नाही, ती जॉबला आहे तिकडे मुंबईला, आणि इथंच राहायचो आम्ही. माझ्या घरी जायचेच नाही, कोणी हाकलून लावलं तर मी जाणार नाही. आता तुम्हाला इकडचं दाखवते मी, वरचं. तिकडे किचन आहे, ते आता केलंय, अगोदर नव्हते, पूर्ण मोकळं होतं, खूप छान होतं तेव्हा. पण ते इथून दाखवते तुम्हाला. हे ना वरी जायला आहे हे इथून, आणि हा थोडासा हॉलच आहे खूप मोठा हा, आणि मग 2 बेडरूम आहे वरती. असं सुंदर आहे बघा. आणि इथून ते काही राहत नाही, कसं गावातून पाहिजे असतं ना घर. ते मस्त एसी बीसी लावले, खेड्यात लोक छान भेटायला झाले. राणी हे बॉटल काढ ना. चल हो, दखायचं मस्त घर बी काय दिसतं म्हणून. इथं दुर्वा आणि तिची माऊ झोपली आहे. हा पण एक बेडरूम आहे चांगला मोठा, दाखवायचं ना. आणि वरती दाखवते तुम्हाला, खूप छान आहे. व्हिडिओ चालू आहे. व्हाईट कलरचं खायला, व्हाईट. ते बघा, इथं पण झोपू शकतात, म्हणजे जास्त पाहुणे आले तर खूप जागा आहे खाली, पण तरी पण ज्याला मोकळं झोपायचंय ते इकडे झोपू शकते. हे काय, राधाकृष्णाची मूर्ती आहे, हत्ती आहे, 2 फ्लावर पॉट. बाथरूमचे हे इथं पाण्याची टाकी. इथून असं दिसतं बघा खालचं. हे बघा असं दिसतंय मस्त. हाय कर ग, किती वेळेस हाय करताना माझ्या व्लॉग मध्ये. लई तुम्हाला दिसा वाटते बाबा. हा, वहिनी आहे माझी, खूप मज्जा मस्ती करते मी तिच्यासोबत. चलो, असं सुंदर घर आहे बघा. एका खेड्यात राहून सुद्धा एवढं सुंदर घर. मला असं वाटतंय जसं काय लंडनच बांधलं असेल इकडं. म्हणजे बघा, हे मला खूपच आवडलं हे घर. म्हणजे असं बनवू शकतो आपण तर असं घर. तर याचा पुढचा व्लॉग मी ना दुसऱ्या व्लॉग मध्ये टाकेल. तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया असंच आपण आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. हे माझं माहेर आहे.